श्रावण सुरू झालाय आणि या श्रावणात दर सोमवारी आणि शनिवारी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे रोजच्या जेवणातील साधी जेवणाची थाळी। आपल्या घरात नेहमी बनतात अगदी तसे सोपे आणि झटपट होणारे पदार्थ यात असणार आहेत। चला तर मग आज पहिल्या शनिवार निमित्त मी काय बनवलं आहे ते पाहूया। इथे मी बारीक मेथी घेतले, तिला स्वच्छ निवडून घ्यायचे, मग टोपामध्ये टाकून त्याला स्वच्छ 2-3 वेळा पाण्याने धुवून घ्यायची। आता ही धुतलेली भाजी आपल्याला बारीक अशी चिरून घ्यायची आहे। मग त्याला फोडणी द्यायचे। त्याच्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवली। कढई तापली की 2 मोठे चमचे तेल टाकायचे आहे। तेलही तापलं की पहिलं जिरे टाकायचे आणि 2 मोठे कांदे टाकायचे बारीक चिरून, 3-4 हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या आणि ठेचलेला लसूण 4-5 पाकळ्या। हे कांदा चांगला नरम होईपर्यंत परतायचं आहे। मग त्यात भाजी टाकायची चिरलेली, ती या कांद्यामध्ये परतून घ्यायची आहे आणि मग झाकण ठेवायचं आहे। कमीत कमी 5 ते 7 मिनिटं आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे। पुन्हा मिक्स करायचं आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून झालं की यात खोवलेलं ओलं खोबरं घालणार आहे। आता हे खोबरं टाकल्यावर पुन्हा भाजी चांगली मिक्स करायची आहे आणि मग झाकण लावून याला 2 ते 3 मिनिटासाठी छान अशी वाफ काढून घ्यायची आहे। वाफ काढून झाली की हिला पुन्हा अशी मिक्स करायची आहे। आपली भाजी तयार आहे। आता कडधान्याच्या भाजीमध्ये मी मोड आलेले वाल करणार आहे, तेही कुकरमध्ये। गॅसवर कुकर ठेवायचं आहे, तेल ओतायचे, तेल तापलं की राई, जिरे आणि हिंग घालायचे, कढीपत्ता घालायचा आहे आणि एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। नरम होईपर्यंत परतायचं आहे। मग यात आलं लसूण पेस्ट घालायची आहे, हळद आणि लाल तिखट घालायचं आहे, तेही चांगलं परतून घ्यायचं आहे। मग यात बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटो चांगला नरम होईपर्यंत परतायचा आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे। तेही व्यवस्थित परतून घेतलं की यात मोड आलेले सोललेले वाल घालायचे आहेत। वाल या मसाल्यांमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। वाल चांगले परतून झाले की ओलं वाटण घालायचे, म्हणजेच भाजकं वाटण यात घालायचं आहे 2 मोठे चमचे। मसाला, भाजकं वाटण सगळं चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। मग यात गरम पाणी घालायचं आहे। मी मसाल्याचंच पाणी यात ओतलं आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे, थोडीशी चिंच आणि थोडा गूळ यात घालून पुन्हा चांगलं मिक्स करून कुकरचं झाकण आता आपल्याला बंद करायचं आहे आणि आपल्याला याला 1 शिट्टीमध्ये हे वाल शिजू द्यायचे। 1 शिट्टीमध्ये चांगले शिजतात, खूप जास्त ओव्हरकुक नाही होत। 1 शिट्टी झाली त्याची हवा पूर्ण काढून टाकायची। कुकर थंड झाला की ओपन करायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि यात बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर घालायची। कोथिंबीर घातली की पुन्हा भाजी व्यवस्थित अशी मिक्स करायची आहे। आपली वालाची भाजी म्हणजेच वालाचं बिरडं तयार आहे। दुसरीकडे मी वरण भातासाठी कुकरसुद्धा लावला होता। कुकर चांगला थंड झाला की याला ओपन करायचं आहे। ते भात आपला शिजवून झालेला आहे, त्याच्यासोबत मी वरणसुद्धा लावलं होतं। ही डाळ शिजायला घातली होती मुगाची आणि तुरीची, त्याच्यामध्ये हळद आणि थोडं मीठ घातलं होतं। तर ही व्यवस्थित घोटून घ्यायची। घोटल्यावर त्याच्यात 1 मोठा चमचा मी ओलं खोबरं पण खोवलेलं घातलं आहे। व्यवस्थित मिक्स करायचे। आता फोडणीची तयारीसाठी एक भांडं ठेवलं आहे गॅसवर। तेल ओतायचे, तेल गरम झालं की राई, जिरे, कढीपत्ता, मिरची आणि ठेचलेला लसूण घालायचा आहे, थोडीशी हिंग घालायचं आहे। ही चांगली फोडणी आता ह्याला द्यायची आहे। जी आपण घोटून ठेवलेली डाळ होती ती यात ओतायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। मी डाळ शिजवताना पण घातलं होतं म्हणून आता थोडंसंच घातलं आहे। आता चांगली दणदणून उकळी द्यायची आणि मग यात हिरवीगार कोथिंबीर घालायची आहे। वरण तयार आहे। आता मी तिळकुटाच्या मिरच्या करणार आहे। मिरच्यांची देठं काढून उभ्या चिरून घ्यायचे। गॅसवर कढई ठेवायची, कढई तापली की मिरच्या त्यात परतायच्या आहेत। थोड्या परतून झाल्या की अर्धा वाटी पाणी ओतायचं आहे मिरच्या शिजण्यासाठी। थोडंसं मीठ घालायचं आहे आणि मिरच्या झाकून ठेवायच्या आहेत। 4 ते 5 मिनिटं वाफ काढायची आहे जेणेकरून मिरच्या शिजतील। आता यात थोडीशी हळद आणि 2 चमचा तेल ओतायचं आहे। पाणी आटेपर्यंत याला शिजू द्यायचे। मग यात तिळकुट घालायचं आहे 1 चमचा। त्यात आपल्याला ह्या मिरच्या व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत। 1 मिनिटासाठी शिजू द्यायचे। आपली तिळकुटातली मिरची तयार।
मी इथे चपात्या बनवून घेते, ज्याचं पीठ मी आधीच मळून ठेवलं होतं आणि ते चांगलं मुरलं आहे. मुरल्यामुळे चपात्या छान अशा नरम येतात आणि त्यात मी या पुडाच्या चपात्या करणार आहे. या छान अशा फुलतात, अशा गुबगुबीत होतात आणि त्या बराच वेळ छान नरम राहतात. व्यवस्थित अशा दोन्ही बाजूने चपात्या चांगल्या परतून झाल्या की याला डब्यामध्ये ठेवून देऊया. त्याच तव्यावरती मी लगेचच बटाट्याचे कापं तळणार आहे. त्यासाठी एक मोठ्या आकाराचा बटाटा घ्यायचे. या बटाट्याचे मध्यम जाडीचे स्लाइस करून घ्यायचे. या स्लाइसला चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि आलं लसूण पेस्ट घालायची. हे सगळे मसाले बटाट्याच्या कापांना व्यवस्थित असे चोळून घ्यायचे. मसाले चोळून झाले की याला बारीक रवा कोट करायचा आहे आणि गरमागरम तेलामध्ये एक एक करून सोडायचं आहे. एका बाजूने 2 ते 3 मिनटं भाजून झाले की पलटायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने छान असं खरपूस होईपर्यंत ह्या कापांना भाजून घ्यायचे आहेत. आपले कुरकुरीत बटाट्याचे कापं तयार. आता मी ताट वाढायला घेते. पहिल्या श्रावणी शनिवार निमित्त बनवलेली साधीसुधी उपवासाची थाळी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.